ऐकल्याबरोबर म्हणजे असं वाटतं की खरंच मानवापेक्षा बी जनावराला आपण जीव लावला तर ते जनावर आपली आठवण करून त्याला आपल्या आवाजावर आवाज आहे. त्याला माझा आवाज गेला त्या गायला तर लगे ओरडाली गाय. म्हणजे आपण प्रश्न खूप चांगला विचारलेला आहे. आपल्या घरामधून एखादी व्यक्ती जाते तर आपण त्याचं किती ह्यानं हे करतो. गायचे वासर छोटे छोटे बघा. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. सध्या मी आहे लातूर नांदेड हायवेवर असलेल्या राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज गोवर्धन गोवंश सेवा केंद्र रोद्धा या ठिकाणी मी आलो आहे. आणि याच ठिकाणी अनेक गायींचं संगोपन केलं अनेक वर्षापासून. ते म्हणजे अयोध्याताई केंद्रे आणि अशोक काका केंद्रे यांच्या माध्यमातून या सेवा केंद्राची गोवंश सेवा केंद्राची सविस्तर अशी माहिती देण्यासाठी माझ्यासोबत अयोध्या काकू केंद्रे असणार आहेत. काकू, तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये. सर्वप्रथम नमस्कार. बघू शकता माझ्या डाव्या बाजूला हे पूर्ण गोवंश आहे आणि मी त्याच्यामध्ये जाणार आहे आणि तिथे जाऊन काकूंकडून या गोवर्धन गोवंश सेवा केंद्राच्या सर्व माहितीची ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे. एकूण इथे गायी किती आहेत आणि कशा पद्धतीने इथं गायींच्या वासरांचं संगोपन केलं जातं, किती माणसं आहेत इथं, हे सगळी काही माहिती आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला आता दाखविणार आहे. काकू, मला माहिती सांगा की आपल्या माध्यमातून किती वर्षापासून या गोशाळेचं सुरुवात करण्यात आलेली आहे? आम्ही अगोदर होतो म्हणजे भारत मातेची सेवा करायला सैन्यामध्ये भरती झाले होते काकाजी. आणि त्याच्यानंतर जे सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर काकाची एक इच्छा होती की आपण काहीतरी करावं जीवनामध्ये. म्हणजे गोमाता ही आपण तिला आपलं दुसरं स्थान दिलेलं आहे. पहिलं जन्म देणारी आपली आई आणि नंतरची आपली गोमाता. तर त्याच्यापासून काकांना असं वाटलं की आपण गायीची सेवा करावी. मग सेवा करावी म्हणून आम्ही अगोदर पूर्वी एक गाय घेतली. एक गाय घेतल्याच्या नंतर तिचे वासरं तिचं संगोपन करत करत मोठा थोडासा ही वाढलं म्हणजे परिवार वाढला गायीचा. मग त्याच्यानंतर कत्तलखान्याला जे आपले गायी देतात, मग ह्या रोडनं आता नांदेड आणि हायवे रोड असल्यामुळे बरेच इथून वाहनं जातात. मग त्याच्यामध्ये कधी कधी काकांना कुणीतरी सांगायचे काका इथून गायीचा टेम्पो चालला बघा, ह्या गायी घ्या. तर 2006 पासून म्हणजे जिथं गाय जातात त्या गायीच्या तिथे त्या लोकांना भेटायचं, टेम्पोवाल्यांना भेटायचं. ज्यांनी विकत घेतल्यात त्यांना ती कुठंतरी कत्तलखान्याला देतील, कुठंतरी ही करतील म्हणून आम्ही त्यांना जी रक्कम असेल ती रक्कम द्यायची आणि त्या गायी सोडवून आणायच्या. असं करत करत आमच्याकडे 300 गायी झाल्या. मग 300 गायीमधून आम्ही कोणाला म्हणजे आम्ही आता 2-3 ठिकाणी आमचा असं आहे भाऊ, म्हणजे ही जी आहे ना हे गायीचं राहण्याची गोशाळा आहे. तर अशा शाळेमध्ये आम्ही गायी आमचं 2-3 ठिकाणी आहे म्हणजे गायीचं. तर आता इथं सध्या आपल्याला पाहण्यासाठी 150 गायी येतील. आपल्या सध्या 150 गायी आहेत आमच्या. बर. त्यामध्ये किती गायी आणि किती गोवंश म्हणजे बैल किती आहेत आणि असं काही वेगळ्या संख्या आहेत का? आहे ना, बैल आहेत. आता याच्या बैल आहेत आमचे एकूण 25 बैल आहेत. बर. आणि गायी आहेत 100. आणि त्याच्यामध्ये आता 25 एक जन्म दिले आता 4 महिन्यातले 6 महिन्यातले वासर आहेत इथं या ठिकाणी. तर अशामुळे एकूण 150 गायी आहेत या ठिकाणी. आणि गायीची सेवा करण्यासाठी इथं आता हे 5-7 आमचे नौकर पण आहेत या ठिकाणी. त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. काकू, मला सांगा हा जो परिसर आहे या गोवंशाच्या सेवेसाठी जो परिसर आहे किती एकरचा परिसर आहे? हा 25 एकरचा आहे. म्हणजे 25 एकरच्या परिसरामध्ये अशोक काका केंद्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून अनेक गोमातेंचं रक्षण केलं जाते. आणि तेही ज्या गायी कत्तलखान्याकडे नेल्या जात असतात त्या गायींची माहिती घेऊन ज्या कोणी लोकांनी माहिती दिली लगेच काका त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि त्या गायींची त्या गोवंशाची किंमत त्यांच्याशी ठरवून पूर्ण माहिती घेऊन त्या गायींचा जीव वाचवून त्यांचं संगोपन करणार. बघा ही संकल्पना कशी आहे. काकू, हा किती वर्षापूर्वीचा आहे हा हौद?
याला जवळजवळ 20 वर्ष झालं सर या हौदाला बांधून. आम्ही जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा हौद आणि ही झाडं लावली. झाडं तर कशाचे, वड पिंपळ असे म्हणजे जे लिंबाचे असे जे झाडांना जी सावली असते दाट, तिथं गायी बसतील. आता हा आमचा इकडचा परिसर देतो, तिथं आम्ही विहीर खोदलेली आहे तिकडे गायीसाठी, आणि तिकडे सगळे झाडं लावलेले आहेत त्या शेतांनी सगळ्या, की गायी जरी चारायला सुटल्या तर त्या ठिकाणी जाऊन बसून त्यांनी म्हणजे चारा खाल्ल्यानंतर पाणी पिऊन झाडाखाली बसतील म्हणून. आणि हा जो इथला आहे तर ही रात्रीच्या जर एखादी गायीनं जर पाणी बिनी पिलं नसेल तर त्याच्यासाठी हा ढोण ठेवलेला आहे तिथे, याच्यामध्ये पाणी टाकून ठेवतो आम्ही. रात्रीच्या याच्यामध्ये गाय सोडून देतो आणि दिवसाचा चारा टाकून समजा तिकडे बांधून राहतो. आणि तीन शेड दिसतात तीन ते म्हणजे हे जुनं आहे. जुनं आहे. आणि ही जे आहेत आमच्याकडे जे राहतात हे जे घर बांधले जे आमच्या गायी सांभाळायला राहतात ना त्यांच्यासाठी हे घर बांधून ठेवले आहे. बर, मला आणखी माहिती सविस्तर अशी घ्यायची आहे की या गायींचं संगोपन करण्यासाठी किती लोकांचा इथं संच आहे? या ठिकाणी 7 लोक आहेत. बरोबर, काकांकडे सुद्धा जाऊया आपण. हो, जाऊया तिकडे. आणि हा पहिला शेड आहे का? हा, हे जुना. हे जुना. आणि इकडे हा पण जुनाच आहे, पण नंतर तो केला तिथं काकांनी. तिथं पाण्याची टाकी बांधून, म्हणजे कसं कधी कधी असं होतं की जे भेलेल्या गाय म्हणजे जे बाळ असते त्यांचे छोटे छोटे तर या ठिकाणी सोडलेले असतात त्यांना, आणि काही गायी तिकडे बांधलेल्या असतात कारण त्या बाळांना छोट्या छोट्या मारतील हे करतील मग त्याच्यासाठी तिकडे ठेवलेले असतात ते. बरोबर. चाऱ्यांची सोय कशी केली जाते? कारण आता सध्या आपल्याकडे तुम्ही म्हटलात की 150 एकूण आकडा आहे गायींचा, मग त्या गायींसाठी चाऱ्यांची कशी व्यवस्था केली जाते आपल्याकडून? जेव्हा पावसाळा असतो ना त्या टायमाला ही आमची खाली शेती दिसते, ही इकडे जे इकडे म्हणजे चाऱ्याची. आता ती चारा शेतातला संपलेला आहे. आता सध्या आज आपली 27 तारीख 2/2025 आजचा दिवस. आज तर आजपर्यंत आता शेतातला चारा संपून गेला. तर आम्ही काय करतो, जसं आता शेतामध्ये चारा विकत घेतो ते आमच्याकडे ट्रॅक्टरची सगळी सुविधा आहे. त्या ट्रॅक्टरने आणतो 2-2 ट्रॅक्टर, आणि आपली कुट्टी आहे त्या कुट्टी करून त्याच्यावर मिठाचं पाणी करून टाकायचं, म्हणजे त्यांना थोडी चव येईल आणि खात्याल गाई म्हणून, आणि ती कुट्टी करून चारा टाकतो. बरोबर. ताई, आपण तिकडे जाऊया कारण आम्हाला गायी सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दाखवायच्या आहेत आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून. कारण या ठिकाणी कशी गायीची देखभाल केली जाते आणि बरेचसे गोमातेच्या संबंधित प्रश्न असणार आहेत जे आपल्या प्रेक्षकांच्या मनात प्रश्न येतात, तर ते सुद्धा प्रश्न आपण ताईच्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. बघू शकता तुम्ही माझ्या या डाव्या बाजूला हे जे आहेत बैल आहेत, हे जे बैल आहेत ना जे गोरे असतात त्यांना इथं बांधतात, म्हणजे कारण तिकडे गायी असतात म्हणून त्यांच्यासोबत ठेवत नाहीत. बरं. ताई, यांच्या बैलांच्या माध्यमातून शेतीमधलं काम वगैरे आता सध्या इथं होतंय का? हा, होतं ना असं चालते. या ठिकाणी जे बैल असतात ना त्यांच्याकडून ती छोटे छोटे, जसं आता आम्ही या ज्या गायी आहेत यांचं शेण यांचं गोमूत्र याच्यापासून एक सेंद्रिय खताची शेती करतो. आमच्याकडे शेती पण भरपूर आहे आणि त्या सेंद्रिय खतासाठी ह्यांचा उपयोग करतो. आणि त्याच्यामध्ये हे बैल जे आहेत त्याच्यानंच नांगरणी, ते भाजीपाला लावण्यासाठी त्या सऱ्या ओढणं ही त्याच्या माध्यमातून करतो आम्ही त्या बैलांची. बरोबर. आता इकडे भरपूर अशा गायी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गायी दिसतात, तुम्हाला बघू शकता तुम्ही. आणि काकूंच्या माध्यमातून मी सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे. ही कुट्टी आहे. अच्छा, म्हणजे हे मशीन कट करायचं आणि त्याच्यावर मीठ टाकून, म्हणजे त्यांनी सांगतील माहिती, मला एवढं माहिती, म्हणजे आम्ही येतो इथं पण कशा पद्धतीने त्यांनी करतात ते काय त्यांना. काकू, तुम्हाला या गायींच्या काही जातीबद्दल काही माहिती आहे का? गावरान. पूर्ण गावरान गाई, पूर्ण सगळ्या गावरान. बर, म्हणजे त्यामध्ये काही अशा कंधारी म्हणतात, लाल कंधारी, उदगिरी, अशा काही जाती असं म्हणतात. बरोबर. काका पण आहे. बरोबर. गिरगाई ह्या गुजरात मधील जात आहे खर तर. आणि या ठिकाणी जे या गायींची देखभाल करणारे काका आहेत माझ्या सोबत असणार आहेत. काका, तुम्ही या माझ्या इकडे, म्हणजे हा मधून का? बरं बरं बरं, ठीक ठीक. हा, आपण मध्ये जाऊया, म्हणजे का मला. हो हो हो, का सावकाश जाऊया आपण, चला तिकडे. हा, थांबा. आता बघा, हे या गोसेवा केंद्राच्या आतमध्ये मी प्रवेश करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. काका, तुमचं नाव सांगा मला अगोदर. संजीव तुळशीराम गुट्टे, महाळंगी. बरोबर. किती वर्षापासून आहे तिथे या गोवंशांची सेवा करण्यासाठी? तुम्ही किती वर्षापासून आहात? 5-10 वर्ष झाले. बरं, 10 वर्षापासून आहेत.
बरं बरं बरं. आता या गायींची देखभाल करताना तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागते यांच्यासाठी? कुट्टीची वैरण टाकायची, ट्रॅक्टर भरून आणलं की 2 ट्रॅक्टर भरून आणून कुट्टी करायची आणि गायी भरायच्या. बरोबर. आता हे कुट्टी करायचे फायदे काय आहेत तुम्हाला सांगता येईल का? आता फायदे काही हे म्हणजे वाटोळं. आपण जर मोठा जर जशाच तसा जर टाकला तर ते गुरांना खाता येणार नाही, गायींना बैलांना खाता येणार नाही, म्हणून ते बारीक कट करून देता येईल आणि त्याचा उपयोग आपल्याला घेता येईल, म्हणजे जेणेकरून वेस्ट पण जाणार नाही. बर. हा, आपण आपण काकू येतो तुमच्याकडे मी. हा, तुम्ही या पुढे तिकडे. हो. तिकडून घ्या. काकू येतात तिकडे. हा, इथे येतो मी, इथे येतो किंवा अलीकडे या तुम्ही. हा, इथे या. म्हणजे भाऊ तुम्ही प्रश्न विचारला होता की या कशी करता, ह्याच्यामुळे काय होतं. ही कुट्टी केली जसं ज्वारी असते, आपण नुसती ज्वारी खाऊ शकत नाही, तर ते ही जी आहे कुट्टी, तर तसं ज्वारी सारखंच आपण पीठ दळून त्याच्या भाकरी बनवतो ना, तर गायींचा चारा हेच होतो की साबत जर आपण हे टाकलं म्हणजे चिपाड जर टाकले तर त्याच्यामुळे त्यांना खाता येत नाही. ही कुट्टी जर केली तर बारीक ह्यांचं अन्न तयार होतं आणि ह्याच्यामधून हे खाऊ शकतात. हा, काकू आणखी काही या गोवंशाच्या गायीच्या आरोग्यासंबंधीचे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. इथे आता रानामध्ये आहोत आपण आणि बऱ्याच किलोमीटर अंतरावरती पशूंचा दवाखाना आहे. मग समजा याची काही कोणती जर गाय किंवा बैल किंवा छोटे वासर जर आजारी पडले तर मग तुम्ही याची कशी देखभाल करता आणि डॉक्टर कुठून येतात तुमच्याकडे आणि कशी त्यांची काळजी घेतली जाते? माझ्या अहमदपूर तालुक्यातील जे डॉक्टर्स आहेत, आम्ही ज्यांना फोन केला ते लगेच तातडीने येतात इथे. हा, आणि येतात फोन केल्याबरोबर गायीची काळजी करतात. एखादी गाय जर म्हणजे बाळाला जन्म देत असेल तर तेव्हा फोन केला की ते लगेच येतात. आणि त्याच्यानंतर एखादी गाय बिमार पडते तर मला एक आनंद वाटतो भाऊ वेगळा की खरंच डॉक्टर्स म्हणजे एक ईश्वराचं स्वरूप आहे. काल पण म्हणजे मी आज पण बोलणार आहे की माणूस बोलतो डॉक्टरांना, पण गायला बोलता येत नाही. गायला न बोलता येऊन बी तिच्या जे कुठं त्रास होतो हे त्या डॉक्टर्सना कळतं. ते एक मला एक खरंच अभिमान वाटतो की किती ईश्वरानं त्यांना बुद्धी दिली असेल की गायीला पाहून तो जो दुखतो आणि ती गाय जे पडलेली असते 4-4 दिवस जागची उठत नसेल तर तिला लगेच इंजेक्शन सलाईन लावलं की ती लगेच उठून बसते गाय. म्हणजे एवढं खरं तर डॉक्टरांना देवाच्या रूपात पाहिलं जातं आणि माणूस सांगत असतो. माणूस जेव्हा डॉक्टरकडे जातो की मला असा असा त्रास होतो, परंतु हे मुके जनावर काय बोलतील, परंतु त्या मुक्या जनावरांची भाषा सुद्धा डॉक्टर ओळखतात आणि डॉक्टरांचं सुद्धा अयोध्याताई केंद्र यांच्या माध्यमातून कौतुक केलं जातं की खरंच मुक्या प्राण्यांना जे त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काय व्हायला लागले हे माहिती त्यांना कळते, म्हणून त्यांची प्रशंसा करत आहेत. गायीकडे येतो ना आम्ही, इथं मी दररोज सकाळी चालत येते घरापासून. साई गणेश मिलिटरी कॅम्प याच ठिकाणी निवासस्थान आहे आमचे आणि इथून जेव्हा मी चालत येते आल्यानंतर मला दुसरं काही नाही. पूर्वी मी सकाळी उजडतं त्या टायमाला इथं आले ना तर तेव्हा या गायी मला पाहिलं ना ऑटोमॅटिकच हंबरडा फोडतात, हंबा करून असं बोलतात. माझा आवाज ऐकल्याबरोबर म्हणजे असं वाटतं की खरंच मानवापेक्षा बी जनावराला आपण जीव लावला तर ते जनावर आपली आठवण करून त्याला आपल्या आवाजावर आवाज आहे. त्याला माझा आवाज गेला त्या गायला तर लगे ओरडाली गाय. म्हणजे ती एवढं म्हणजे गायी हे आहेत. आणि गायीचं दूध, गायीचं शेण, गायीचं एकही वस्तू अशी खराब नाही आणि त्याच्यापासून म्हणजे वाटोळ होत नाही. आपण प्रत्येकानेच मला तर वाटतं की प्रत्येकानं एक तरी गाय पाळावी. कारण पूर्वी कसं होतं प्रत्येकाच्या घरी शेती असो नसो त्याच्या घरी गाय पाळली जायची आणि त्या गायला सकाळी भाजलेली भाकरी चुलीवरची आणि गुळाचा खडा गायला खायला द्यायचा आणि नंतर आपण जेवण करायचं. आणि आमच्या इथं तीच पद्धत आहे. आमच्या घरी मी आता एवढ्या जरी गाय आहेत पण दाराला एक गाय ठेवली आहे. दररोज सकाळी तिची पूजा करायची आणि तिला म्हणजे आता चपाती तर एक खाऊ घालायची, जास्त खाऊ घातलं तर जनावरांना अन्न नाही चालत तर चारा खाऊ घालायचा वेगवेगळ्या नमुन्याचा. जसं आपल्याला पुरणपोळी आपण कधी इडली करतो, पुरणपोळी असं वेगवेगळं खातो तर वेगवेगळ्या नमुन्याचा म्हणजे खाण्यासाठी आम्ही गायींना देतो चारा. अनादी काळापासून हिंदू धर्मामध्ये गायीला महत्त्व आहे आणि गायींची जोपासना करत असताना नुकत्याच काही 1-2 महिन्यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने गोमातेला दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय आणि तुमच्या काय भावना आहेत? हा, गेली 20 वर्षापासून मला एक वेगळा आनंद वाटतो की गेल्या 20 वर्षापासून आम्ही ही सेवा स्वतंत्र केलेली आहे, सौ खर्चामधून केलेली आहे.
पण आता कुठंतरी माणसाने जास्त कष्ट केले, मेहनत केली तर त्याचं फळ नक्कीच मिळतंय. तसं शासनाने आता आम्हाला गायीचं म्हणजे ह्या गायी ज्या आहेत तर राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज याच्यामुळे आम्ही ही गायीची सेवा केलं. देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती आणि याचं उद्घाटन आहे आज आमच्या साई गणेश मिलिटरी कॅम्पवर. आणि ते उद्घाटन आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, सहकारी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा गोंदिया या ठिकाणी तर त्यांचं आता म्हणजे उद्घाटन होणार आहे. बरोबर. खूप छान वाटतंय मला सुद्धा, कारण या गोवंशाची गायीची माहिती घेत असताना. काका, किती जण तुम्ही आहात? हे तुमच्या किती जणांचा स्टाफ आहे इथं हे देखरेख करण्यासाठी? आम्ही 7 जण आहो बघा इथं. बर. 7 जण आहो. बाकीचे 2 आहेत ते शेण काढतात आणि बाकीचे 2 गाया घेऊन जातो आम्ही 2 जण. बाकीचे वासरायला ते करते ते चारा पाणी. रात्री तुम्ही इथेच असता? रात्री इथंच राहतो आम्ही. लाईट आहे, सगळं आहे वगैरे, इथं काहीच नाही कमी. पावसाळ्यामध्ये काही त्रासाला सामोरं जावं लागते का तुम्हाला? पावसाळ्यामध्ये काय त्रास नाही. ढोरं चरायला जायचं आणि 5 वाजता आणून बांधायचं, झालं. शेती आहे ना, हे बघा इकडल्या बाजूला जे शेती आहे पलीकडे पूर्ण आम्ही काय केलंय, शेती घेऊन पूर्ण म्हणजे हे केलेलं आहे, तिला नांगरण पाळी त्याच्यात केलंच नाही. गायीसाठी चारा म्हणून आम्ही ठेवलेला आहे तिकडे. आणि या ठिकाणी जे आहे इथं पूर्ण शेतामध्ये मग आम्ही हिरवं लावतो ते बाक्या वासरांसाठी. ते थोडस पाण्यावरती म्हणजे ते वासरं कसे छोटे छोटे असतात, त्यांना थोडस खायला दिलं म्हणजे ते थोडे तंदुरुस्त राहतात. आता या गायीपासून, या गोवंशापासून आपल्या शेतीसाठी जे खत तयार होते, अगदी सेंद्रिय खते आपल्याला मिळत असतील. आणि मग पावसाळ्यामध्ये आणि किंवा कोणत्याही ऋतूमध्ये जे तुम्ही ह्या गायींचं जे गोमूत्र पडतं किंवा त्याची शेण पडतं गायींचं, त्याची कशी तुम्ही विल्हेवाट लावता किंवा ते कसं उपयोगात आणता? आमच्याकडं शेती आहे 150 एकर. तर त्याच्यामध्ये बागायती आहेत, जसं म्हणजे आंब्याचे झाड, केशर आंबा आहे 500, चिकूचे झाड आहेत 300, पेरू आहेत, परत लिंबू आहे, म्हणजे सर्वच नारळ आहेत. म्हणजे जेवढी पाहिजे आपला फळ ती फळ आहे. तर त्याला आम्ही दुसरा खत घालत नाही, युरिया हे असे कोणते. तर गाईचं ही गोमूत्र शेण ह्याच्यामध्ये. आणि भाजीपाला बनवतो तो गोमूत्र शेण हेच टाकून गोमूत्रानं फवारणी करतात. आणि ते आता शेतात जे करतात त्यांना ती माहिती आहे जास्त माझ्यापेक्षा जास्त. खरं तर अनेक वर्षापासूनचा प्रश्न मला देखील पडलेला होता की अयोध्याताई काकू यांच्या माध्यमातून हजारो लोकांचं जेवण सुद्धा वाटप केलं जाते. नेमकं यामागचा काय गमक असू शकेल हा माझा प्रश्न संभ्रमात होतो यामध्ये. आज त्या प्रश्नाची उकल झालेली आहे. 150 एकर शेतीमध्ये जवळपास 150 ते 300 गायी, बैल, कोणतीही वस्तू वायाला जात नाही. काकू, मला सांगा, कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे समाजासाठी. हे नेमक्या संकल्पना अशा कशा सुचतात तुम्हाला? म्हणजे जेव्हा कोरोना होता, कोविड होतं चालू, माणसांना कसं हॉटेल बंद होते आणि घरीच खायचं आणि घरातूनच बाहेर जायचं. जेव्हा बाहेर व्यक्ती जातो आपल्या घरामधून, कोणाजवळ जेवण आणलेलं नसतं, कोणासोबत असतं, तर जेव्हा इथून ट्रकाच्या ट्रका रोडनं जायच्या तेव्हा भाऊ मी आता ते तुम्हाला व्हिडिओ पण देईल मी तेव्हाचे. तर घरामध्ये मी तिळाच्या पोळ्या करायचे, धपाटे करायचे घरामध्ये आणि चपात्या करायच्या, ज्वारीच्या भाकरी बनवायच्या. आणि रोडवर एक जण आमच्या आता साई गणेश मिलिटरी कॅम्प आमचा खूप मोठा आहे. गेल्या 24 वर्षापासून हजारो विद्यार्थी साई गणेश मिलिटरी कॅम्प भरती झालेत. ते विद्यार्थी राहायचे त्या रोडवर, त्या चपात्या ते घेऊन थांबवायचे आणि हात वर करायचा की बाबा तुम्ही चला, उपाशी आहोत ना, तुमच्यासाठी एक घ्या शिदोरी. कारण कुठंतरी मानवी जीवन जगत असताना स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगलं तर एक खूप वेगळा आनंद वाटतो. आणि तो मला म्हणजे ईश्वरानंच तो आनंद माझ्या मनामध्ये दिलेला आहे, दुसऱ्या सेवा करत करत आणि जीवन जगण्याची. झाडे पण आम्ही मग अगोदर तर काका जेव्हा सभापती होते तेव्हा 2009 मध्ये 51,000 वृक्ष लागवण केली होती काकानी. की तेव्हा प्रत्येकाच्या तालुक्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती लिंबाचं झाड असेल, चिक्कूचं असेल, आंब्याचं असेल, असे वेगवेगळे खायचे पदार्थ. म्हणजे हे कारण ज्याच्यापासून आपलं आंब्यापासून फळ मिळतं ते खाण्यासाठी, तर त्याला नक्कीच माणूस पाणी घालून त्याला मोठं करतं. आणि त्यांना त्या झाडांना आम्ही इथून खत सुद्धा पुरवठा केला. म्हणजे त्यांना हे जे शेणखत आहे तर शेणखत तुम्हाला मी दाखवते कसा शेणखत, एकदम जसं असं पीठ ज्वारीचं होतं ना तसं शेणखत झालं गायचं थोडं. शेणखत बघण्यासाठी आपण जाऊया. त्यांच्या बांधावरती ते आणि काकानी पिंपळाचे आणि वडाचे झाड, म्हणजे त्याच्यामधून ऑक्सिजन आपल्याला दिवसा रात्रीचा म्हणजे चांगला मिळतो. त्याच्यासाठी वड
आणि पिंपळ हा. याचे झाडं लावले आहेत. आणि गेले आता वाढदिवस माझा मी सभापती असताना 2017 मध्ये काकांनी केंद्रेवाडी ते मानखेड रोड याच्या ठिकाणी ते 3700 झाडं लावले, ते म्हणजे रोडच्या साईडने. म्हणजे आमची संकल्पना की कुठंतरी झाडं लावलं त्याच्यापासून आपला ऑक्सिजन मिळतो. आणि या साई गणेश मिलिटरी कॅम्पच्या आमच्या पूर्ण परिसरामध्ये आपण बघू शकता की एवढे झाडं लावलेले आहेत आम्ही. आणि त्यांना पाणी घालण्यासाठी आपल्याकडे खूप मोठं टँकर घेतलेलं आहे. त्या टँकरद्वारे आम्ही पाणी देतो. जेव्हा पाणी नसतं, मे महिना खूप कडक असतो तर त्याच्यामध्ये पाणी नसतं, तर आम्ही ते विकत आणून ते टँकरनं पाणी देतो. आणि ह्या जनावरांना सुद्धा चारा कित्येक दुरून आणू आम्ही जनावरांना चारा भागवतो. चला आपण सेंद्रिय खत ज्या ठिकाणी बनवण्यात आले गायींच्या शेणापासून, आपण तिकडे जाऊया. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे बघा तुम्ही, कारण अनेक ठिकाणचे मी बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, परंतु ही गोरक्षणाची, गोवंशाची ज्या ठिकाणी जोपासना केली जात आहे त्या ठिकाणाहून मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करतोय. कुठे आहे ते शेणापासून खत बनवलेलं. तर आता आपण बघूया गायीच्या आणि बैलांच्या शेणापासून तयार करण्यात आलेलं शेणखत. आणि या शेणखताच्या पूर्ण मध्ये मी प्रवेश केलो आहे. काकू, याचे फायदे कसे कसे घेतले जातात, काय सांगाल? हे कसं कसं तयार करण्यात आले आपण बसून बघूया. हे जे आहे शेणखत भाऊ बघा, ही जे शेणखत आहे ना, ही आमच्या गायी रात्रीची आम्ही या ठिकाणी बांधून घालतो. तिचं चारा पाणी हे बघा त्यांनी उकरतात. म्हणजे खाली एवढी जागा, ही 1-2 महिन्यामध्ये ही जे आहे खत बघा, हे पूर्ण असा खत. ह्याच्यात गोमूत्र, याच्यात गायचं शेण, हे सगळं हे बघा एखाद्या ज्वारीचं पीठ आहे तसं होतं हे खत. तर हा खत हे एवढं पूर्ण आम्ही 2-2 महिन्याला काढतो. इथं 200-200 पोते खत निघतो एवढा इथला. आणि ती नेऊन आमच्या भाजीपाल्याला म्हणा, त्या फळबाग आहेत त्याच्यामध्ये नेऊन घालतो आम्ही. आणि जरी हे शेणखत जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी कुणाला तर झाडे लावली असेल काय तर त्याच्यासाठी खूप चांगलं खत आहे. ओरिजिनल आहे, याच्यामध्ये काहीच नाही. ज्याला पाहिजे त्यांनी इथं यावं आणि हे खत असा मागणी करून घेऊन जावं. हे बघा इतकं खोल आहे, म्हणजे ही बघा शेणखत पूर्ण गोमूत्र याच्यामध्येच पेरण्यासारखा. म्हणजे ही खत ह्या आपण धान्यासोबत पेरू सुद्धा शकतो. बरोबर. हे बघा एवढा परिसर. म्हणजे आपल्याकडे होणारी शेती जी आहे संपूर्ण सेंद्रिय खताच्या माध्यमातून होणारी शेती आहे. आणि ह्या इकडे तुम्ही हे सांगितलेलं आहे अगोदर की हे घर येथील संगोपन करणारे जे तुमची व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे घर बनवले, त्यांच्यासाठी इथं लाईट, पाणी, त्यांच्यासाठी हे कॅमेरे आहेत या ठिकाणी बसवलेले. म्हणजे कॅमेरे सुद्धा आहेत, त्यांना कशाची अडचण नाही, काय नाही. आता आम्ही या ठिकाणी जे घास गवत लावतो ते आता नांगरणी केलेली आहे. आता याच्यामध्ये मका टाकून द्यायची, म्हणजे छोट्या छोट्या हे जे वासर आहेत त्यांच्यासाठी इथे मका इथले होते. समाजात पाहिलं तर अनेकांकडे गायी बैल आहेत, परंतु काहींनी मोकार शहरामध्ये सोडून दिलेले आहेत. कोणाकोणाची अशी परिस्थिती आहे की त्यांची देखभाल सुद्धा करणं होत नाही. मग अशा लोकांसाठी तुम्ही काय आवाहन कराल? मी माझ्या सर्व माता भगिनींना आणि भाऊंना असंच आवाहन करेन की ज्यांच्याकडे गायी असतील, ज्यांना सांभाळणं होत नाही, त्यांचं संगोपन करणं होत नाही, त्यांनी श्री साई गणेश मिलिटरी कॅम्प वृद्धापाथी या ठिकाणी गायी आणून आपण सोडाव्या, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. तसं तर सोडण्यापेक्षा तुम्हीच सेवा करा, कारण माणूस तर आपल्या घरातल्या परिवाराला सांभाळतो, पण एक मुख्य जनावर तर म्हणतो त्याला, पण जी गोमाता आहे जिच्यापासून आपल्याला सगळंच काही मिळतं, त्या माझ्या मातेची सेवा करण्यासाठी आपण नक्कीच सेवा करावी. आणि जर होत नसेल तर आमच्या श्री साई गणेश मिलिटरी कॅम्पवर या ठिकाणी आपण आणून सोडावी, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र असं स्थान आहे. एका गायीची पूजा जर केली तर आपण 33 कोटी देवांची पूजा केल्या असं समान आहे. कसं बघता याकडे? नाही आहेच, कारण 33 कोटी देवत आहेत. बघा आपण विज्ञानानुसार जर पाहिलं तर गायीचं शेण वाटोळ होत नाही, गायीचं गोमूत्र वाटोळ होत नाही. आणि माणूस जर कुठलं एखादा कोणता प्राणी असेल, माणूस असेल, काही जर झालं तर त्याच्या प्रेताचा म्हणा त्याचा ह्याचा वास दुर्गंध एवढा सुटतो. तर शेण असेल आपण हाताने घेतो ती शेण, आणि काही आयुर्वेदामध्ये तर ते अंगाला लावलं जातं शेण. गोमूत्र काही जण तर ते बिमार होणे म्हणते म्हणजे आपण सेवन करतो, त्याचं गोमूत्राचं पण सेवन करतो. तर त्याच्यासाठी आणि याचा खत शेणच असेल तर बघा, एक मी तुम्हाला उदाहरण देते. जेव्हा मी पुण्यामध्ये राहते, आम्ही पुण्यामध्ये बऱ्याच जणांना विचारलं की आम्हाला गाईचं दूध मिळण्यासाठी आम्ही तुम्हाला गाई देतो. माझा मुलगा शिकायला होता तेव्हा, तर त्या ठिकाणी आम्हाला गाई मिळाल्या नाहीत.
मग आम्ही आयडिया अशी केली की एक मोठी भरणी घ्यायची डब्बा, आणि त्या डब्यामध्ये आपल्या पाण्याच्या बिस्लरच्या बाटल्या असतात ना, तशा बाटल्यामध्ये दूध भरायचं इथं काढून संध्याकाळी, आणि ती दूध इथून पुण्याला यायचं. तर कसं यायचं, मोठ्या डब्यामध्ये बर्फ भरायचा, त्या बाटल्यामध्ये ठेवायच्या, साईडनं पूर्ण बर्फ भरायचा आणि ते वितरायचं. तिथं 5 ला बस पोहोचायची, तर 5 वाजेपर्यंत बर्फ वितरून जायचा, पण थंडगार दूध, म्हणजे आता काढून आणल्यासारखं दूध राहायचं. तर तसं दूध आम्हाला पार्सल करायचं. तर मी याच्यासाठी हे सांगते की जेव्हा त्याच्यासोबतच म्हशीच्या दुधाची पण बाटली राहायची, पण कधी कधी ते पाणी गरम झालं तर ते म्हशीचं दूध नासून जायचं, पण गाईचं दूध जशाला तसंच राहत होतं. म्हणजे गाईच्या दुधामध्ये एवढी पॉवर आहे. म्हणजे गाय एक असा प्राणी आहे की तो जिवंत असताना तर आपल्या कामी येतोच, परंतु तो मृत झाल्यावर देखील त्याच्या चमड्याची सुद्धा उपयोग आपल्या जीवनातील अनेक वस्तूंसाठी केला जातो. आणि गायीचा प्रत्येक अवयव जो आहे मेल्यानंतर सुद्धा हाडे सुद्धा कामाला येतात. हो. तर अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती मी ताईंना प्रश्न विचारणार आहे. ताई, तुमच्याकडे 150 ते 300 गोवंश आणि गायी आहेत. मग एखाद्या वेळेस असं गायी जर समजा मृत झाल्या तर त्यावेळेस त्यांचं काय करता तुम्ही, कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लागता? आमच्याकडे आपण प्रश्न खूप चांगला विचारलेला आहे. आपल्या घरामधून एखादी व्यक्ती जाते तर आपण त्याचं किती ह्यानं हे करतो की दुःख मानून त्यांना घेऊन जातो. आपल्या काही समाजामध्ये जाळतात, काही समाजामध्ये पुरून टाकतात. तर या ठिकाणी जेव्हा गाई मृत होती आमच्या या ठिकाणी, तर तेव्हा मी इथे असो नसो आमच्याकडे इथे एक कपाट भरून ठेवलेलं आहे की साड्या, कुंकवाचे करंडे, ओटीचं तिच्या, आणि एक खोबळा आणि मीठ त्याच्यासोबत. म्हणजे आम्ही गायींना ही अशी तिची ओटी भरतो, गायीला थोडंसं पाणी टाकून धुवून तिला तिची ओटी भरतो, आणि मग ज्या ठिकाणी आमच्याकडे जेसीपण आहे त्या जेसीपीनं खड्डा करतो, त्याच्यामध्ये ती पूर्ण साडी अंतरून ठेवते, थोडंसं मीठ साईडनं टाकतो आणि खोबरं थोडंसं टाकून देतो, आणि मग त्या गायीला मध्ये ठेवतो आणि त्याच्यावरती कपडा म्हणजे साडी झाकून ठेवून पुन्हा ओटी तिची भरून तिला हार घालून अशा पद्धतीने आम्ही तिचं म्हणजे शेवटचा श्वास तिचा, कारण तिने आमच्या इथे एवढी मेहनत घेतलेली आहे, तिनं कष्ट केलेले आहेत. एक माझ्या घरचा व्यक्तीच म्हणजे घरातलंच माझ्या परिवारातलं कुणीतरी सदस्य असं मृत झालेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही ही सेवा करतो. आवाज बहुजनांचा.